65 होता, 65चे 65 उघडकीस आणल्या होत्या. खुनाच्या प्रयत्नात 115चं 115 प्रयत्न उघडकीस आणलेला आहे. हिनेस क्राईममध्ये 100% डिटेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे जबरी चोरीमध्ये 146 2023 मध्ये होता ते 103 म्हणजे 43 कमी झालेलं आहे. आणि जे डिटेक्शनपैकी पण 76% गुन्ह्यामध्ये डिटेक्शन करण्यात आलेलं आहे. आणि जे प्रॉपर्टी ऑफेन्समध्ये घरफोडीमधलं 33 आकड्यामध्ये 33 गुन्हे कमी झालेले आहे. ओव्हरऑल मागच्या वर्षात 366 गुन्हे दाखल केला आणि 2023 मध्ये 399 होते. चोरीमधलं 2053-2023 मध्ये होते आणि यावर्षी 1741 दाखल करण्यात आलेलं आहे. जर ओव्हरऑल आकडा पाहिलं की 312 कमी झालेला आहे. आणि त्याच्या डिटेक्शन पण ऑलमोस्ट 34% डिटेक्शन करण्यात आलं. टू व्हीलर चोरी देखील 5% कमी झालेला आहे पूर्ण 2024 मध्ये. आणि 4 चाकी देखील म्हणजे 30% कमी झालेला आहे चोरी. आणि दंग्यासारख्या गुन्ह्यामध्ये 413 2023 मध्ये होता, आता यावर्षी 351 दाखल झाला आणि 62 संख्येने कमी झालेला आहे. दुखापत गुन्हे देखील म्हणजे 10% कमी झाले. आणि जे खास करून ही सर्व गोष्टी म्हणजे आम्ही जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन चांगल्या पद्धतीने घेतलं होतं मागच्या वर्षभरात 2 इलेक्शनमध्ये. म्हणजे ओव्हरऑल 107 110 जुने सीआरपीसी किंवा नवीन 126 आणि 129 बीएनएसएस अनुसार 50% जास्त आम्ही बॉन्ड घेण्यात आला. आणि ओव्हरऑल तडीपारीचा कारवाई 122 लोकांवरती केलेला आहे. आणि एमपीडीएचा 45 लोकांविरोधात एमपीडीएचा कारवाई करण्यात आलेला आहे. ही सर्व मुलं झालेलं आहे. आणि यावर्षी जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलं ते क्वालिटी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्याचे देखील आम्ही प्रयत्न केला. जे बॉन्ड आहे ते हाय व्हॅल्यू बॉन्ड म्हणजे 50,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त 874 लोकांच्या विरोधात आम्ही 50,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूज असलेलं बॉन्ड घेतलं. आणि जे कोणी बॉन्ड व्हायलेट केलं त्याच्यावरती फॉलोअप घेऊन बॉन्ड कॅन्सलेशनचं देखील कारवाई करण्यात आलेलं आहे. ही सर्व आणि आर्म्स ऍक्ट मधलं खास करून 325 आर्म्स ऍक्ट म्हणजे जे देशी कट्टा आहे ते 68 गुन्ह्यामधलं जवळपास 500 देशी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. ते मागच्या कोणत्याही वर्षापेक्षा यावर्षी सर्वात जास्त आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे. ही सर्व गोष्टी मी आता पत्रकार परिषदमध्ये सर्व पत्रकार बंधूंना माहिती देण्यात आली. सर, तुम्ही एकता चषक घेता आहात, सर्व समाजाला एकत्र करून ही संकल्पना आहेत. म्हणजे जे मुंबईमध्ये जे मोहल्ला समिती झाल्या आणि जिथे जिथे कम्युनली सेन्सिटिव्ह आहे तिथं सर्व धर्माचं आणि सर्व वर्गाचं लोकांना एक टीम मध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर चषक करायचं. त्याच्यामधून मला आयडिया आलेला आहे. म्हणजे जे कम्युनली सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्या सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये म्हणजे काही प्रत्येक समाजाचं प्रत्येक धर्माचं 2-4 लोक आणि त्या टीममध्ये 2 पोलीस संबंधित पोलीस स्टेशन 2 पोलीस असा टीम बनवायचा. आणि टीम बनवून पोलीस स्टेशन स्तरावर पहिला केलायचं, त्याच्यानंतर डिव्हिजन लेव्हलवर आणि शेवटी जिल्हा स्तरावर. आता पोलीस स्टेशन लेव्हलवरती झालेलं आहे आणि डिव्हिजन लेव्हलवरती मॅचेस चालू आहे. आणि नंतर आम्ही येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर घेणार आहे. याचा मेन उद्देश आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये डायलॉग बंद झाले काही ठिकाणी काही एरियामधलं काही मोहल्ल्यामध्ये ते सर्व मुलांमध्ये खास करून यंगर जनरेशनमध्ये डायलॉग वाढवावी. आणि त्याने एकदा डायलॉग वाढलं की म्हणजे जे काही सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे कम्युनल सेन्सिटिव्ह असतील ही सेन्सिटिव्हिटी कमी होईल. एक दुसऱ्यांवरती बोलणं सुरू झालं त्यालाही समजेल की म्हणजे एक दुसरा बोलल्यानंतर म्हणजे समोरचं माणसं पण चांगलंच आहे आणि आपल्यासारखंच माणसं आहे अशा गोष्टी त्यांना भावना उत्पन्न ब्रदरहूडचं फिलिंग वाढतील. या उद्देशानं आम्ही चषक आयोजित करतोय. सर, एक विषय होता जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.